एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईच्या महापौरांना धमकीचा ईमेल आलेला आहे। गाडी आणि केबिन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी त्यांना दिली गेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांना हा धमकीचा ईमेल येणं ही अत्यंत धक्कादायक बाब आहे। या ईमेलमध्ये महापौरांची गाडी आणि महापौरांचं केबिन हे बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली गेलेली आहे। धमकीचा ईमेल मिळाल्यावर महापालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे। प्रशासनाची या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली गेलेली आहे। ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जातोय। तपास यंत्रणांकडून या संदर्भातली माहिती घेतली जाते। मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील सुरक्षेचा आढावा सुद्धा घेण्यात आलाय। महापौरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी सहकारी सुमित यांना विचारूया। सुमित, काय अपडेट मिळत आहे? बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये ईमेल आलाय। हा ईमेल म्हणजेच महापौर रितू तावडे यांना जीवे मारण्याची धमकी याच्यामधून देण्यात आली आहे। बॉम्ब ब्लास्टचा हा ईमेल आहे आणि या सगळ्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातल्या महापौरांच्या दालनात एक बैठक सध्या सुरू आहे। किरीट सोमय्या देखील या बैठकीला आलेले आहेत। मेलमध्ये सरळ म्हटलेलं आहे, धमकीचा हा मेल असा आहे की महापौरांचं दालन आणि महापौरांची गाडी बॉम्ब ब्लास्टनं उडवण्यात येईल, असा हा ईमेल आलेला आहे। आणि त्यानंतर सुरक्षेची सगळी यंत्रणा सतर्क झालेली आहे, सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। सध्या बैठक देखील सुरू आहे आणि खरं तर हा मेल जरी आज महापौरांना आला असला तरी असे मेल इतर देखील काही ठिकाणी आलेले आहेत। पुण्याच्या महापौरांना देखील ईमेल आलेला होता। तशाच पद्धतीने आता मुंबईच्या महापौरांना देखील हा ईमेल आलेला आहे। ईमेल कोणा माध्यमातून आलेला आहे, कोणाकडून आलेला आहे, या सगळ्याचा तपास सध्या सुरू झालेला आहे। मात्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे। नक्की, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल।